जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजचा विषय आहे डिप्रेशन मधून बाहेर कसे पडावे आणि मन पुन्हा आनंदी कसे करावे. आजच्या धावपळीच्या जगात लोक हसत असतात, बोलत असतात, कामही करत असतात, पण त्यांच्या मनात एक वेदना शांतपणे चालू असते. त्या वेदनेचं नाव म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे दुःख असणे असं नाही, ते मनावरचं एक असं ओझं आहे ज्यामुळे माणसाचा आनंद, ऊर्जा, आत्मविश्वास, जगण्याची इच्छा कमी करू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डिप्रेशन म्हणजे शेवट नाही. योग्य मदत आणि योग्य पाऊल उचललं तर त्यातून बाहेर पडणं शक्य आहे. सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं बंद करा, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा ना एकदा कठीण काळ येतोच. यातून काही जण लवकर सावरतात, तर काही जणांना जास्त वेळ लागतो. यात लाज वाटण्यासारखं किंवा कमीपणा वाटून घेण्यासारखं काहीच नाही. तुमच्या भावना मनात दाबून ठेवू नका. विश्वास व्यक्तीजवळ त्या बोलून दाखवा. आई वडील, मित्र किंवा एखादा जवळचा नातेवाईक यांच्याजवळ मन मोकळं करा, कारण त्यामुळे मनावरचा भार हलका होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि हे मी तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते. सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य नेहमीच पूर्णपणे सत्य नसतं. स्वतःच्या छोट्या छोट्या प्रगतीचं कौतुक करा. दररोज सकाळी थोडंसं चालणं, व्यायाम करणे, योग करणे, ध्यान धारणा करणे या गोष्टीमुळे मनावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर सक्रिय राहिलं की त्याचा मनालाही फायदा होतो. चांगली झोप घ्या, वेळेवर जेवा आणि प्रत्येक दिवसाचं एक रुटीन बनवा. छोट्या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मदत मागणे म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ते धैर्याचं काम आहे. उदासीनता, निराशा या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करत असतील तर मानसिक व आरोग्य तज्ञाचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. योग्य उपदेश किंवा औषधाची गरज काही लोकांना भासू शकते आणि यात काही चुकीचं नाही. आयुष्य बदलायला एका दिवसाची गरज नाही, तर एका छोट्याशा पावलाची गरज आहे. एक छोटस पाऊल उचला आणि स्वतःवर प्रेम करा, कारण अंधार कितीही गडद असला तर सूर्योदय हा नक्की होतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. आज परिस्थिती कठीण आहे, पण उद्या आशेचं किरण तुमची वाट पाहते. स्वतःवर विश्वास ठेवा, मदत स्वीकारा आणि एक छोटस पाऊल पुढे उचला. मग तुमची ही लढाई जिंकणं शक्य आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिप्रेशन हा व्यक्तीचा दोष नाही. जसं शरीराला ताप येतो तसं मनही आजारी पडू शकतो. जसं शरीराच्या आजारावर उपचार होऊ शकतात, तसंच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा उपचार उपलब्ध असतात. जीवनात अपयश, नात्यामधला ताणतणाव, आर्थिक अडचणी, एकटेपणा, सतत ताणतणावा किंवा काही वेळा काही स्पष्ट कारण नसतानाही डिप्रेशन येऊ शकतं. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. जर तुम्ही या परिस्थितीतून जात असाल तर स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही. आज कदाचित परिस्थिती कठीण आहे, पण ती कायम तशीच राहणार नाही. लहान लहान उद्देश ठेवा. आज फक्त अंथरुणातून उठून आंघोळ करणे किंवा 10 मिनिट चालणे हे सुद्धा एक यश असू शकतं. स्वतःच्या प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करा. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार कायम नसतो. प्रत्येक रात्रीनंतर सकाळही होतेच. प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होतं. तसंच योग्य आधार, उपचार आणि वेळ मिळाल्यास मन पुन्हा सावरू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल आयुष्यात जगण्यासारखं काही नाही, स्वतःला इजा पोहोचवण्याचे विचार वारंवार मनात येत असतील तर एकटे राहू नका. लगेच एखाद्या विश्वास व्यक्तीसोबत संपर्क साधा किंवा लगेच मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घ्या किंवा तात्काळ सेवेची मदत घ्या. आणि अशा वेळी नेहमी मदत उपलब्ध असते. तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. शेवटी एवढंच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा. परिस्थिती किती कठीण असली तरी ती बदलू शकते. अंधार कधी उद्याचा प्रकाश थांबवू शकत नाही. प्रत्येक नवीन दिवस नव्याने सुरुवात करण्याची संधी असते. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमच्या भावनांना महत्व आहे. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे. मदत स्वीकारा, आशा जिवंत ठेवा, एक पाऊल पुढे टाका, कारण तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद, शांतता आणि हसू परत येऊ शकतं. धन्यवाद. आणि मंडळी, तुम्हाला माझी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.